नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आपण आज कलेजी फ्राय बनवणार आहोत। हे पा कलेजी आणलेली 1 किलो। हे पा मस्त फ्रेश आहे आणि आमच्याकडे आज बाजार राहिला का बाजारच्या दिवशी चिकन कलेजी भेटते। आणि तुम्ही कितीही घ्या, 1 किलो घ्या, 1.5 किलो घ्या किंवा अर्धा किलो घ्या, तेवढी पूर्ण भेटते। आणि या पटकन कलेजी खायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आज मी काय काय साहित्य घेतलं ते पण तुम्हाला सांगते। चला पहा मी साहित्य काय घेतलंय तुम्हाला दाखवते। पहिले लसूण घेतलाय, 1 मोठा टमाटा घेतलेला आहे, कस्तुरी मेथी, 4 कांदे, अद्रकचे तुकडे आहेत छोटे छोटे 3 आणि 2 हिरवे मिरची आहे, तिखट आहे, परत मसाला आहे, काळा मसाला घरगुती माझा। आणि मी 1 कांदे आणि टमाटा दळून तुम्हाला मसाला कसा दाखवते ते पण सांगते। हे पहा असं कापून घ्यायचा पूर्ण कांदे। हे पहा मी सगळं वस्तू कापून याच्यात टाकून दिली आणि आपलं जे तिखट आहे ते पण टाकायचं। हे पहा चवीनुसार, परत काळा मसाला घ्या तुम्ही चवीनुसार। हे पहा 1 चमचा घातला मी, थोडंसं जास्त आहे। आणि याला दळून घ्यायचं आता। हे पहा आपला मसाला दळला गेला आणि आता काय करायचं, हा जो मसाला आहे या कलेजी फ्रायला पूर्ण लावायचा। हे पहा मी पूर्ण लावून दिला। हे पहा असं पूर्ण लावून घ्या। हे पहा थोडंसं पाणी टाकायचं या मसाल्याचं याला भांड्यामध्ये, कारण त्याला मसाला लागलेला असतो आणि ते धुवून चुवून। हे पहा थोडंसं नॉर्मल आहे, काही जास्त नाही, 2-3 चमचे आहे आणि ते पूर्ण असं फिरून घ्यायचं। आणि आपला हा मसाला लागून झालेला आहे। आता मी कढईत तेल टाकते। हे पहा मी 3 पड्या तेल टाकलेलं आहे। आता जिरं टाकते त्याच्यामध्ये चवीनुसार आणि आपली कस्तुरी मेथी आहे, दुसरं काहीच नाही आहे। आणि आपलं हे सगळं हे मसाला लावलेलं कलेजीचं हे पूर्ण टाकायचं। हे पहा मी गॅस फास्ट केला आणि पूर्ण ह्या मसाला तेलात पूर्ण परतून घ्यायचा असा, आणि कलेजी बी परतून घ्यायची अशी। आणि 15 ते 20 मिनिट तिला झाकून घ्यायची, म्हणजे पूर्ण पाणी वगैरे पूर्ण आटून जाईल। हे पहा आणि मीठ नाही टाकलेलं, मीठ शेवटून घालेल। हे पहा गॅस फास्ट आहे आणि वर खाली करून देते, हळद नाही टाकायची मात्र बरं का। आणि आता काय करायचं आपण, हे 15 ते 20 मिनिट झाकून द्यायचं मस्त शिजेपर्यंत आणि कोरडी होईपर्यंत अशी राहू द्यायची, थोडं मधमध चाळायची तिला। हे पहा असं पाणी सुटतं तिला आणि असं मधोमध तिला चाळायचं, म्हणजे ते पाणी आटून जाईल। आणि परत झाकून द्यायची, नाही तर मग तुम्ही उघडं बी राहू देऊ शकता, कारण आपण उघडं राहू दिलं तर तिचे शितळे आपल्या तोंडावर उठतील, त्याच्यामुळे झाकूनच घ्या। हे पहा आपली मस्त कलेजी फ्राय अशी घट्टी झालेली आहे। हे पहा पूर्ण घट्टपणा आला आणि पूर्ण पाणी पण आटून गेला। आता आपण काय करायचं, मीठ टाकून द्यायचं, चवीनुसार मीठ घाला तुम्ही। हे पहा मी चवीनुसार घालते, परत कोथिंबीर पण टाकायची मस्त, अजून बाकी आहे। हे पहा मी आता काय करते, निंबू पिळते, 1 निंबू आहे पूर्ण पिळून घ्यायचा आणि पहिले गॅस बंद करायचा, नाही तर निंबू पिळल्यावर आपलं काय होतं माहिती आहे का, हा रस शकला गेला का कडू होऊन जाते। हे असा निंबू पिळायचा, म्हणजे बिया हातात राहतात। मी गॅस बंद करून दिला। हे पहा आता आपण ताट करते आणि तुम्हाला जसा मसाला लागला थोडासा मसाला घ्या, मसाला पण राहतो। हा पहा तुम्ही भात बरोबर खाऊ शकता किंवा पोळी बरोबर खाऊ शकता। आणि कशी झाली आजची कलेजीची रेसिपी आपण ते पाहू। मस्त कोरडी फ्राय आहे, या खायला एकदम भारी। पटकन सबस्क्राइब करा आणि माझी रेसिपी कशी तुम्हाला वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये। या पटकन कलेजी खायला मस्त।